नमस्कार मित्रांनो, डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स या सत्राखाली जे आपण वेगवेगळे उपक्रम घेत असतो त्याच्यामध्ये आज इथे आपण बघतोय हा जो आहे ह्याला म्हणायचं ॲक्च्युएटर. या इथे एक मोटर आहे, वरती इथे गिअरबॉक्स आहे. ही मोटर इकडे फिरते आणि या गिअरबॉक्सने त्याच्यावरती जो रॅक अँड पिनियन ह्या इथे जोडलेला आहे, ह्या रॉडला जोडलेला आहे, या पिस्टनला, आणि तो रॅक अँड पिनियनवरती ही मूवमेंट वरखाली होते आणि त्याप्रमाणे हा जो पिस्टन जो आपला दिसतो आहे हा खालती येतो किंवा वरती येतो. नॉर्मली तुम्ही हे अशा प्रकारचे ॲक्च्युएटर्स जर नीट केअरफुली ऑब्झर्व केले, जर कधी आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर आपल्या ज्या नवीन हॉस्पिटलमधल्या बेड आहेत त्याच्यावरती पलंग आपण म्हणतो, त्या पलंगाला अशा प्रकारची बटणं दिलेली असतात आणि ह्या बटणांवरनं आपण ह्या ॲक्च्युएटर्सना हलवतो आणि आपली पाठ म्हणजे आपण झोपलेलो असतो ते बसू शकतो किंवा बसलेलो असेल तर आपण आरामात मागे टेकू शकतो, झोपू शकतो. आणि यासाठी या अशा प्रकारचे ॲक्च्युएटर्स, आणि तसंच एका बेडमध्ये जी एकदम सॉफिस्टिकेटेड जी तंत्रज्ञानाने अवगत अशी पूर्णपणे ज्याच्यावरती पेशंटला जर स्वतःची हालचाल कुठली करता येत नसेल तर त्याला अशा एका बेडमध्ये, एका पलंगामध्ये जवळजवळ 8 प्रकारचे ॲक्च्युएटर्स छोटे मोठे लावलेले असतात, ज्यांनी वेगवेगळ्या मुवमेंट, आपल्याला फक्त कंबर उचलायची असेल तर कंबर उचलता येतं, फक्त आपल्याला डोकं उचलायचं असेल तर डोकं उचलता येतं, आपल्याला पाठ उचलायची असेल तर पाठ उचलता येतं. आणि अशा प्रकारचे ॲक्च्युएटर्स आज स्पेशली इलेक्ट्रिक जे फक्त 12 वोल्टवरती चालणारे आहेत आणि शॉकप्रूफ आहेत त्यामुळे. आणि आपण जसं इथं बघतोय तसं आता हे इतक्या फास्ट त्याची रिॲक्शन होते व आता हा ॲक्च्युएटर वरती चालला. तर ह्याच्या पुढे जे काही आपण मेकॅनिझम लावू की ज्याने हे पुढे मागे होत आहे, तर हा बेड पूर्ण उभा करू शकतो किंवा आडवा करू शकतो. तर हे मी बटन उलट्या दिशेने दाबलं त्याबरोबर तो खालती आला. आता मी इथे थांबवलं, बटन बंद झाला, वरती घेतलं बटन मी तर तो वरती जायला लागला. अशा पद्धतीने आपण या ॲक्च्युएटर्सचा वापर करू शकतो. आपल्या ज्या नवीन इझी चेअर असतात, या अशा इझी चेअरमध्ये सुद्धा अशा प्रकारचे ॲक्च्युएटर्स असतात. बरेचशी एअरक्राफ्ट जी आता आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचे ॲक्च्युएटर्स असतात. आपण बघतो की विंग, त्याचे पंख किंवा मागे जे रडार असतं सुकाणू ते हलवण्यासाठी, बोटींमधले सुकाणू हलवण्यासाठी, जिथे कुठे आपल्याला प्रिसिजन मुवमेंट हवे आहे त्या ठिकाणी ह्या अशा प्रकारचे ॲक्च्युएटर्स, त्याला आपण इथे स्पीड कंट्रोलर लावलेलं नाही आहे, या इथे बटनालाच फक्त दिलेलं आहे आणि 12 वोल्टचं कनेक्शन दिलेलं आहे या इकडनावरनं. पण त्याच्याऐवजी जर आपण स्पीड कंट्रोलर लावला तर आपण हा स्पीडही कमी जास्त करू शकतो. इथे वेगवेगळे जर प्रॉक्झिमिटी स्विचेस लावले तर एका ठराविक लेवलला जाऊन थांबवता येतो. अशा प्रकारचेच इलेक्ट्रिकल ॲक्च्युएटर्स लिफ्टमध्ये सुद्धा, ज्या घरामध्ये आपण घर बांधल्यानंतर एखादा वयस्क माणूस झाला आणखीन वर खाली करताना होत नसेल तर जसं जिन्यावरती आपली रॅक अँड पिनियन लावून आपण त्याला एका सीटवरती बसून ती वर खाली करू शकतो, तशा छोट्याशा लिफ्ट घरामध्ये करू शकतो आपण. आणि तिथेही हायड्रॉलिक किंवा या प्रकारचे इलेक्ट्रिकल ॲक्च्युएटर्स आजकाल वापरले जातात. या इथे आता वेगवेगळ्या प्रकारच्या मोटर्स आपण बघू शकतो. तर ही जी मोटर आहे ही साधी आपली DC मोटर आहे 12 वोल्टची. याच्याऐवजी जर इथे आपण सर्वो कंट्रोल घेतला तर आपण ह्या मोटरला प्रोग्राम करू शकतो. जसं CNC मशीन असतं त्याप्रमाणे आपण CNC मशीनचा प्रोग्राम करतो की एका ठराविक अंतरापर्यंत जा आणि थांब, किंवा पुढे जा मागे हो, पुढे जा मागे हो. तर अशा प्रकारच्या मुवमेंट ज्या आहेत जिथे आपल्याला शेकर असतो, म्हणजे जसं आपण आपलं गिरणीतनं दळून आणलेलं गव्हाचं पीठ, कणिक, ही जेव्हा चालतो त्यावेळेला त्या चाळणीतनं ते पीठ लवकर बाहेर पडण्यासाठी म्हणून आपण काय करतो, सतत ती चाळणी हलवत ठेवतो आणि हलवल्यामुळे त्या जाळीवरती पीठ सतत नवीन येत राहतं आणि जे बारीक असतं त्या जाळीच्या भोकापेक्षा ते खालती पडतं, बाकीचं वरती राहतं. आणि वरती जे राहिलेले असतात त्याने ती भोकं बंद न व्हावी आणि सतत नवीन पीठ त्याच्यावरती येत राहावं म्हणून त्याला मुवमेंट देतो. तर आता या इथे जसं मी आता वर खाली करतोय तसंच हे जर मी अशी जर मुवमेंट चालू ठेवली याची तर आपल्याला सतत
त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल मोटर्स या इतक्या पॉवरफुल झालेल्या असतील की असं शेकर आपण त्याचा बनवू शकतो, किंवा त्याची मुवमेंट वापरून एखादं गोल व्हील जर आपल्याला फिरवायचं असेल तर ते फिरवू शकतो. गाड्यांचं स्टिअरिंग पूर्ण ऑटोमॅटेड ज्या गाड्या आहेत, जिथे समोरचा सेन्सर बघून किंवा प्रोग्राम दिला आहे त्याप्रमाणे ड्रायव्हरलेस गाडी असते, तिथे जेव्हा स्टिअरिंग वळवायचं असतं तिथे स्टिअरिंगच्या जागी ह्या अशा प्रकारचे ॲक्च्युएटर्स बसवलेले असतात की जे बरोबर कॅल्क्युलेट करतात आणि डावीकडचा आणि उजवीकडचा, डावीकडे वळणार असेल तो डावीकडचा स्लो हलतो, उजवीकडचा जोरात हलतो. जर उजवीकडे वळणार असतो तर उजवीकडचा स्लो हलतो, डावीकडचा फास्ट हलतो. अशा पद्धतीने आपण पाहिजे तशा पद्धतीचे टर्न मारू शकतो आपण. आणि जसं आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण या अशा प्रकारच्या न्यूमॅटिक सिलेंडर्स किंवा हायड्रॉलिक प्रेसेसवरती आपण काम करून आपलं फॉर्मिंग करू शकतो. तसंच ह्याही इलेक्ट्रिकल ॲक्च्युएटर्सचा उपयोग फॉर्मिंगसाठी, आणि याच्यामध्ये ताकद बरीच असते. या मोटरची कपॅसिटी आणि वरच्या गिअरबॉक्सची कपॅसिटी याच्यावरती, आणि ह्या शाफ्टचा डायमीटर आणि लेंथ अशा काही पॅरामीटर्सवरती किती टन ते लोड देऊ शकतं हे आपण या इथे बघू शकतो. आणि तसंच आपल्याला जर बघायचं असेल तर आपण या इथे एक छोटासा आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत की किती टनेज आपल्याला त्याच्यावरती घेता येऊ शकतं. आपण इलेक्ट्रिकल काटा घेतलेला आहे जो आपल्याला किती लोड त्याच्यावरती येत आहे ते दाखवणार आहे. आता हे मी इथे खालती इथे बांधून घेतला आहे याला इथे, आणि त्याच्यामध्ये हा आपला जो वजनाचा काटा आहे त्या काट्यावरती आपण किती लोड येणार आहे त्याचं निरीक्षण करणार आहोत. आता आपण इथे अडकवला, या इकडनं आपण असं इथे त्याला वरती लावणार आहोत. हा इथे खालती अडकवला म्हणजे या इकडनं जोर आला, आणि तसंच आपण आता बाहेर पडला आहे त्यामुळे आपण तो रॉड त्याला इथे लावतो, या इथेही लावून घेतो. आणि आता आपण बघणार आहोत काट्यावरती की कसं आपलं वजन त्याच्यावरती येणार आहे. आता वरती चाललं आहे, तुम्हाला दिसत आहे. आता हा वरती येऊन टाईट झाला. हा टाईट झाल्यावरती आपण काय करणार आहोत, त्याला गोल फिरवणार आहोत, म्हणजे आपल्याला त्याच्यावरती किती लोड आहे ते आपल्याला आता दिसेल. इथे दिसतं तुम्हाला 0 आहे. आणि आता मी हे चालू करतो वरती की त्याचं आकडे वाढायला लागले. जसं मी वर खाली करतो तसं ते वाढतं किंवा कमी होतं. आपल्याला त्याचा पुन्हा रिसेट करावं लागतं. रिसेट केलं. आता हे मी वरती घेतल्यावरती लोड त्याचं वाढायला सुरुवात होईल. दिसतं तुम्हाला आकडेवरती. आता ते बंद झालं 32-33 वरती, आणि आता आपण खालती घेतलं की ते कमी होईल. हे आता पूर्ण आपल्या याच्यातनं निघालं. आपण आता त्याला पुन्हा 0 सेट करूया. आणि आता हा वरती घेतल्यावरती त्याच्यावरती लोड वरती इथे आपण हा ॲक्च्युएटर बांधून ठेवला आहे दोरीने या इथे खालती. अशा पद्धतीने आपल्याला एक ठराविक लोड द्यायचं असेल तर त्या पद्धतीने आपण लोड देऊन तिकडे थांबवू शकतो. ते बघा आता हे मी बरोबर लोड इथे आता 10 किलोचं लोड याच्यावरती दिलं. इतकं टाईट झालं आहे की हे हलणार नाही, पडणार नाही. आणि 10 किलो लोड जर हाताने आपल्याला खेचायचं असेल तर तेवढी तरी ताकद करावी लागेल, जी इथे मी सहज एका क्षणात त्याच्यावरती मी ती लोड केली. आता मी हे लोड काढतो, पुन्हा इथे 0 सेट करून देतो. आता ह्याच्यावरती आणखीन त्या 10 किलोवरती मी आणखीन लोड देतो. आता हे 21-22 किलो लोड याच्यावरती दिलेलं आहे. हाताने कितीही खेचलं तरी 4-5 किलोच्या वरती मी हा ताणून त्याच्यावरती आणू शकणार नाही. पण तेच हे तर इतकं सगळं लोड झालेलं आहे, टाईट झालेलं आहे की आपण सहज 20-22 किलोचं फक्त एक क्लिक ऑफ बटन आपण म्हणतो, फक्त बटन दाबलं मी आणि हे लोड आपल्याला देता आलं. असं प्रिसाईज लोड जर आपल्याला कुठे द्यायचं असेल आपल्या कुठल्या प्रक्रियेवरती, तर अशा ठिकाणी या
इलेक्ट्रिकल ॲक्च्युएटर्सचा आपण वापर करू शकतो. तंत्रज्ञान किती पुढे चाललं आहे हे दाखवायचा आपला हा एक छोटासा प्रयत्न आहे की किती वेगवेगळ्या पद्धतीने आता आपण जडणघडण करत असतो. आणि जे आत्ता युद्धामध्ये किंवा जो आपण अटॅक केला आत्ता पाकिस्तानवरती, त्याच्यावरती तुम्ही बघितलं असेल की जे बरेचसे ड्रोन वापरले गेले, तर ते ह्या ड्रोनमध्ये हे सगळं इलेक्ट्रिकल पॉवरच वापरली जाते. आणि तिथे अशा प्रकारचे भरपूर ॲक्च्युएटर्स, प्रत्येक ॲक्च्युएटरमध्ये कमीत कमी 6 ते 7 ॲक्च्युएटर्स तुम्हाला बघायला मिळतील वेगवेगळ्या कामांसाठी, की ज्याच्यामुळे आपण ड्रोन जो आहे तो एका ठराविक स्थानावरती घेऊन जाऊ शकतो. कॅमेरा त्याचा हलवून जे आपल्याला फोटोग्राफी करायची असते ती करू शकतो, किंवा त्याच्यावरती असणारं जी आपली हत्यारे आहेत ती ऑपरेट करू शकतो. एखादी जर गन असेल, त्याचा स्विच दाबायचा असेल, तर ह्या प्रकारचे इलेक्ट्रिकल ॲक्च्युएटर्स तिथे लावून आपण ते गन्सवरती लावून आपण ते गनचा ट्रिगर ऑन करू शकतो. अनेक पद्धतीने या इलेक्ट्रिकल ॲक्च्युएटर्सचा आज वेगवेगळ्या मशीन्समध्ये रोजच्या वापरामध्ये आपल्याला बघायला मिळतील. अम्युजमेंट पार्क, आपण जिथे थीम पार्कमध्ये जातो, वेगवेगळ्या तिकडे राईड्स असतात, त्या राईड्समध्ये सुद्धा अशा प्रकारचे ॲक्च्युएटर्स आज मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. कारण ते एकतर लो व्होल्टेज असल्यामुळे शॉकचा काही संबंध नाही आणि फार प्रिसाईज आहे. ते जेवढं पाहिजे तेवढंच येतं आणि थांबून जातात ते. आणि आपण ज्या पद्धतीने प्रोग्राम करू, ज्या पद्धतीची मोटर वापरू, ज्या पद्धतीचा गिअर वापरू, ज्या पद्धतीचं, तेवढं आपल्याला प्रिसिजन चांगलं मिळू शकतं याच्यामध्ये. आणि म्हणून ह्या अशा ॲक्च्युएटर्सचा आपल्याला वापर जास्तीत जास्त करायचा आहे. ह्याच्यामध्ये आपण आता प्रयोग करू ज्या वेळेला आपली शिबिरं असतील त्यावेळेला, आणि आणखीन याच्यामध्ये मजा घेऊ, शिकू. आणि जे नवीन तंत्रज्ञान डेव्हलप होत आहे, रोबोटिक्समध्ये सुद्धा अशा प्रकारचे ॲक्च्युएटर्स वापरले जात असतात. ऑटोमेशनमध्ये अशा प्रकारचे ॲक्च्युएटर्स म्हणजे इंडस्ट्रीमध्ये कामाला आहे. ॲग्रिकल्चरमध्ये आजकाल अशा प्रकारचे ॲक्च्युएटर्स मोठ्या प्रमाणात वापरायला लागले. फूड प्रोसेसिंगमध्ये आहेत, केमिकल इंडस्ट्रीमध्ये आहेत. तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर ॲक्च्युएटर्स बघता येतील. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ॲक्च्युएटर्सबद्दल माहिती दिली आहे. तुम्ही आता डोळे उघडे ठेवून ज्या वेळेला नवीन ठिकाणी जात असता तिथे बघत राहा आणि तुम्हाला अशा प्रकारचे ॲक्च्युएटर्स मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतील. आपल्या सदरामध्ये हे एक नवीन पुष्प आपण ॲड केलेलं आहे. अभिप्राय कळवा. धन्यवाद.